मित्रांनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. औषधी आपण ज्वारी घेतली आहे, पूर्ण हे ऑर्गॅनिक ज्वारी आहे. कोणतंच केमिकल आपण वापरत नाही, फवारीसुद्धा आपण दिली नाही. याच्यात ना डवरा दिला, ना निंदन दिलं, ना काही, ना खत दिलं, काहीच नाही. फक्त आपण फवारी दिलेली आहे. होते नाही मग आपण पाहू प्रयोग घेऊन, कारण की आपण पहिल्यांदा ज्वारी घेतली बघा. अशा प्रकारे ज्वारी आलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे बघा ज्वारी धरलीसुद्धा याच्यात. अशा प्रकारे ज्वारी धरली आहे. हे पाहू शकता, अशा प्रकारे कणस आहे. अशा प्रकारे कणस आहे. कारण की आपल्याला 8 ते 9 पोती होईल. हे कमीत कमी 2 एकराच्या जवळजवळ 2-2.5 एकर आपण ज्वारी पेरलेली आहे. याच्यात 8 ते 9 पोते होईल आपल्याला ज्वारी. हे पूर्ण आपण ऑर्गॅनिक आहे, कोणतंच रासायनिक फवारे वगैरे दिले नाही आहे. ना युरिया, ना DAP, ना काही. याचं आपण निंदनसुद्धा घेतलं नाही आहे. म्हणजे बायाकडून जे आपण निंदतो ज्वारी येतं असं म्हणा ते म्हणा, काहीच नाही. आपण ट्रॅक्टरनं पेरलेलं आहे. याच्यावर पाणी आणून फवारे दिले आहे. 3 ते 4 फवारे आपण दिलेले आहे फक्त. पूर्ण ऑर्गॅनिक आहे, पाहू शकता. अशा प्रकारे ज्वारी आलेली आहे. अशा हे बघा, पुन्हा विदाऊट केमिकलवाली ऑर्गॅनिक जे म्हणतो ते. जर तुम्हाला पाहिजे असेल कमेंट करा, मी तुम्हाला पॅकिंगसुद्धा करून पाठवेल ज्वारी निघाल्यावर. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कृपया करून लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. कोणची व्हरायटी लावली, काय लावली ते मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेलच, किंवा मी ज्या पावसाळी ज्वारी घेईल त्याच्यात तुम्हाला याच्याबद्दल माहिती येईल. जर व्हिडिओ आवडला असेल कृपया करून लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट आणि बेल आयकॉनला क्लिक कर, जेणेकरून तुम्हाला माझ्या पिकांबद्दल माहिती मिळेल अजून. होऊ शकतं अशा प्रकारे तास झाले आहेत. आणि जे हे इकडे जे दिसून उंच हे आपण चारा म्हणून ठेवलेलं आहे. आपण गवळी ठेवले आहे, गवळीकरिता चारा ठेवला आहे. हे चाऱ्याचा तासा पूर्ण हे जे शेवटपर्यंत दिसून त्यालासुद्धा कणसं धरलेली आहेत. तिचासुद्धा व्हिडिओ करू आपण पुढे चालून. अजून दुसरी प्रकारची ज्वारी ते सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवले येणाऱ्या 1-2 दिवसांना. धन्यवाद.